सोहेल कलबुर्गीसह मनोहर सपाटे यांनी एकावर गुन्हा दाखल. तर याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की राजश्री शाहू प्राथमिक विद्यालय जुनाबिडी घरकुल सोलापूर येथे एका गाडीत शाळेतील अन्नधान्य 2 महाविद्यालयीन मुले अंदाजे वय 18 ते 20 वयोगटातील बाहेर विकण्यासाठी गाडीत भरत आहेत अशी बातमी पोलिसांना कळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सदर शाळेजवळ एक 3 चाकी पिवळा रंगाची आपे रिक्षा क्रमांक MH13 सिटी 8617 यामध्ये 2 मुले शालेय वितरण प्रणालीतील तांदूळ बारदाणे, मटकीचे पोते, मुगडाळीचे पोते, 25 तेल पाकिट असं अन्नधान्य भरून घेऊन जात असल्याचं दिसल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी करून पोलीस ठाणे येथे आणल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने सदर मुलांची चौकशी केली असता सदर दोन्ही मुलं ही अशोक चौक न्यू पाशा पेठ सोलापूर येथील राहणाऱ्या जुना विडी घरकुल येथे विद्यार्थ्यांचा पोषण आहार शाळेतील मुख्याध्यापिका महानंदा यांनी आम्हास फोन करून बोलावून घेतलं व त्यांनी संस्थापक मनोहर सपाटे यांच्या सांगण्यावरून स्वतःच्या फायद्यासाठी शाळेच्या आवारातील पत्र्याच्या शेडमधील अन्नधान्य घेऊन जावा व मार्केट यार्ड येथील सोहेल कलबुर्गी यांच्याकडे विक्री करण्याकरता दिलंय असं सांगितलं. पोलिसांनी सदर मुलांच्या म्हणण्यानुसार एकूण अंदाजे 20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून शालेय शासकीय प्रणालीतील तांदूळ, मुगडाळ, मटकी तेल पाकिट हे महाराष्ट्र सरकारने शालेय मुलांच्या जीवनमान उंच व्हावं, त्यांना सकल व पोषण आहार मिळावा व त्यांना आरोग्य लाभावं म्हणून शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिलेला असतानाही शाळेचे संस्थापक मनोहर सपाटे, मुख्याध्यापिका महानंदा सोलापूर व सदर साहित्य विकत घेण्याची तयारी दर्शवणारा सोहेल कलबुर्गी यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी स्वतःचा फायदा करून घेण्याच्या हेतूने संगनमत करून महाराष्ट्र डीलर रेशनिंग लायसन ऑर्डरचे उल्लंघन करून जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 कलम 3(7) अन्वये MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संबंधित घटनेचा पुढील तपास पोलीस करतात. 2 मार्च दिवशी 3:30 ते 5च्या आसपास एका मीडिया पर्सन माणसांनी राजश्री शाहू जे शिक्षण संस्था आहे प्राथमिक आणि माध्यमिक तिथून जे पोषण योजनेचं जे धान्य आहे, धान्य जे येतंय ते धान्य त्यांनी बाजारपेठमध्ये विटासाठी जी गाडी जात होती ती गाडी पकडून MIDC स्टेशनमध्ये जमा नसते ती गाडी जमा होऊन सुद्धा अद्याप त्याच्यात गुन्हा नोंद नाही आहे. आज 4था दिवस आहे आणि ह्याच्यामध्ये ते संस्थेचे जे अध्यक्ष आहेत मनोहर सपाटे आणि ते संस्थेचे जे मुख्याध्यापक आहे त्या शाळेचे त्या मुख्याध्यापक आणि सपाटे यांनी त्याच्यामध्ये मीडिया जे संबंधित व्यक्ती आहे गाड्या अडवण्याचा आणि व्हिडिओ काढण्याचा त्यांना पैसे देण्याचं आमिष दाखवून आणि संबंधित स्टेशनच्या डिपार्टमेंटना पैसे देण्याचं आमिष दाखवून त्यांच्या विरुद्ध खोटा खंडणीचा आणि अँटी करप्शनचा गुन्हा नोंदवण्याचा यांचा नाद होता. ह्या नादास डिपार्टमेंट आणि संबंधित मीडिया पर्सन हे गुन्हा नोंदवण्यावरती ठाम असल्याने त्यांनी तिथनं टाइम काढून घेऊन तुम्ही चौकशीसाठी पाठवा, अन्य धान्य वितरणमध्ये धान्य पाठवा, तोपर्यंत आम्ही बाट्यांना मॅनेज करतो असं त्यांचं मत होतं. आणि ते सध्या अन्य धान्य वितरण अधिकारी जे आहेत जिथं हे धान्य तपासणीसाठी जात आहे त्यांना पैसे देऊन हे धान्य म्हणजे पोषणचं नाही आहे असं त्यांचं रिपोर्ट आणायचा त्यांचा नाद आहे त्यांना पैसे देऊन. म्हणून माझी मागणी आहे की हे जे भूमाफिया किंवा धान्य माफिया जो सपाटे आहे हे पोषण आहार योजनेचं मागच्या 7 वर्षापासून हे धान्य विकतात आणि सपाटे आणि ते मुख्याध्यापक हे पैसे वाटून घेतात. म्हणून माझी मागणी आहे की ह्याच्यामध्ये गुन्हा नोंदवावा आणि ह्याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करून त्यांची MPDA किंवा तडीपार टाकण्यात यावी. सोहेल कलबुर्गी कुठनं घेतला? कोण दिले? कोण दोघं? मला पण तेवढं वाटलं प्रिन्सिपल आणि दोघं तिला मीच आहे. इथं बांधकामाचं काम चालू आहे, मी तिकडे आहे सर. प्रिन्सिपल कोण आहेत? मीच आहे. हो, इथं बांधकाम चालू आहे, रंगाचं काम चालू आहे. हे सगळं आम्ही करून घ्यायला लागलो. कुठं होते मॅडम? इथं होते. हा, पोलिसांना बोलवा. अधिकारी को फोन लागा. शाळेचा कोण पुरवठा अधिकारी बघतो. पुरवठा अधिकारी लावतो. सांगते लावायचा प्रश्न आहे सर. अधिकारी लावतो मॅडम. आम्ही लावा ते म्हणत नाहीये. तुम्ही आधी नीट बसून बोला. हो आले बघा तुमचे ते. हो यांनी आले बघा. कोण दिले माल? मॅडमच दिले ना. नाही कोणी नाही दिलं दुसरं. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत CBSE पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.